आम्ही नसताना घरातला हळदी कुकाचा कार्यक्रम कुणी केला? काय विचारते मी? कुणी केला कार्यक्रम? मम्मी, सगळ्या बायका जमल्या होत्या, त्यात तू कार्यक्रमाला गेली होतीस, वर सपना वहिनीनं बी घेऊन गेली होतीस. अगं सगळ्या बायका वैतागल्या होत्या तुझी वाट बघून. हळदी कुंकू न घेताच निघाल्या होत्या. मग सुर्वेंच्या घरचा मान राखण्यासाठी वाघमारेंनी केला कार्यक्रम. माया हे बघ. आओ मम्मी, आज सत्यादादांनी ह्यांच्या गळ्यात मंगळसूत्र काय घातलं? आज ह्यांनी बायकासनी ववसलं काय? त्यांना वाण काय दिलं? एवढंच नाही, उखाणा बी घेतलाय बर का सत्यादादाच्या नावाचा. अरे वा, हरकत नाही. सुर्वेंच्या घराची परंपरा, मान सन्मान घराबाहेरच्या कुणीतरी राखला आणि येळ मारून नेली, ते महत्वाचं. माया, तू चक्क हे बोलतेस? नाही म्हणजे माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. सार्वजनिक संक्रांतीच्या कार्यक्रमाचा तिळगुळ न गिळता जिभेवर ठेवून आलीस की काय? एवढी पण परोपकारी नाही मी. आता मी हळदी कुकाच्या कार्यक्रमाला गेले होते, जाताना सोबत सपनीला घेऊन गेले. मग यायला उशीर झाला. आणि काय आहे, इथं माझ्या नेब्याच्या मतभेदापेक्षा का नाही, सुर्वेंचा मान राखला गेला, परंपरा जपली गेली, हे महत्वाचं आहे. तेव्हा ही माया सुर्वे तिचं कौतुक करणारच. आणि तीच काय, तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर तिचं बी कौतुक केलं असतं. असो, दमले आता मी. सपने, चल ग, उद्याच्या मीटिंगचं बघू. काय नाही, मी चिमटा काढला जोरात. मला वाटलं स्वप्न बिप्न पडलं का काय. पप्पा, अहो हे रोज झालं तर बळवंता, अरे असं जर झालं तर अख्ख्या साताऱ्यात हत्तीवरून साखर काय, मी तिळगुळ वाटेन. असंच व्हायला पाहिजे. मम्मी, अहो काय केलं ते? सरळ शत्रू समोर नांग्या टाकल्या. अहो ज्यांना नाकासमोर धरत नाही तुम्ही, त्यांचं कौतुक करून आलात होय तोंडावरती. वा मम्मी वा. अहो आठवा काय म्हणला होता? त्यांना हळदी कुंकवापासून लांब ठेवेन, त्यांच्या हातनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम होऊ देणार नाही, या सगळ्यापासून त्यांना लांब ठेवेन. घडलं काय? एक जाऊबाईंच्या हातनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला भी, आणि तुम्ही त्यांच्यावरती कौतुकाचा शॉवर केलात भी. हो, असं कसं करू शकता मम्मी तुम्ही? किती आनंदात होते मी, किती आनंदात होते. पण तुम्ही किडनॅप करवलं आणि माझ्या सगळ्या आनंदावर पाणी फिरलं बघा. तुमच्या माणसाकडनं किडनॅप करवलं नसतं ना, हळदी कुंकवाचा मान मला मिळाला असतं बघा. तुमच्या माणसांच्या मूर्खपणामुळे, त्या चुकीमुळे मला भोगायला लागले बघा. मुकले या सगळ्याला मी.
हे अफेअर का बस. ती माणसं मूर्ख होतीच, पण तू महामूर्ख निघाली. तुला कोणी सांगितलं होतं काळी साडी दिसून घराच्या बाहेर घालीसारखे गिरजा घालायला? काळी साडी दिसतीस ना म्हणून तुला निबेट समजून त्या माणसाने उचललं. एक मिनिट मम्मी, अहो मला माहिती होतं का तुमच्या गुंडांचा प्लॅन? अहो सांगायचं तरी मला घराचा उंबाठा पण ओलांडला नसता मी. बोलला तरी का मला एका शब्दानं नसती नेसली काळी साडी. काय एवढं काळ्या साडीचं? ये सपने, अगं शब्द रात्रीच प्लॅन केलं होतं मी, पण घोळ समजा ह्या काळ्या साडीने केला. त्या माणसाने तुम्ही दोघांनी बी बाती खाल्ली आणि त्या नेबेटचं फावलं. सॉरी मॅडम, असा डायरेक्ट कॉल केला तुम्हाला, पण मला तुम्हाला असं विचारायचं होतं की तुम्ही आज येणार आहात ना पोलीस स्टेशनला? हो, आवरून थोड्या वेळात निघते. ओके ठीक आहे. सत्याने हे मंगळसूत्र गळ्यात घातलंय खरं, पण हे मंगळसूत्र कुठल्या हक्कानं गळ्यात ठेवू? माझं आणि सत्याचं तर आता काहीच नातं राहिलेलं नाही, पण हे देवीचं मंगळसूत्र आहे, तिचा मान ठेवायलाच हवं. ते गळ्यात न काढलं तर देवीचा अपमान होईल. काय झालं? काही काम होतं? नाही, काय काम नव्हतं. तुमचे आभार मानायचे होते, त्यासाठी आलो होतो. आभार? कशासाठी? अहो, राग बाजूला ठेवून तुम्ही सगळा कार्यक्रम एकदम नीट हाताळला. सगळं एकदम रीतीप्रमाणे केलं. म्हणजे वेळेप्रसंगी या घरच्या सुनेनं जे केलं पाहिजे तेच तुम्ही केलं वाघमारे. त्यासाठी मनापासून आभार मानतो तुमचे. वाघमारे, काय झालं? कसला विचार करताय? सत्या, मम्मी साहेबांचं वागणं तुला खटकलं नाही? म्हणजे मला वाटलं त्या मला आता लय ओरडतील, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. उलट कौतुक केलं माझं. होय हो, मला बी एकदम धक्काच बसला, पण चांगलं बी वाटलं. मला बी. वाघमारे, तुम्हाला सांगू का, मम्मी जरा फटकळ स्वभावाची आहे, पण तुम्ही बघाच, एक ना एक दिवस ना ती तुम्हाला मनापासून स्वीकाराल. अगं तीच झालं, आपण दोघी बाहेर होतो ना म्हणून त्या निबेटनं कार्यक्रम केला. आणि तिच्या अशा वागण्यावर जर मी तिथंच भडकले असते की नाही तिच्यावर, तर सत्याने उलट मला जाब विचारला असता का तुम्ही दोघी बाहेर असताना घरातला हळदी कुंकाचा कार्यक्रम कुणी करायचा होता? समद्यांच्या नजरेसमोर मीच वाईट झाले असते. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता सपनी, म्हणून मी येळ मारून नेली. सपनी, अशा टाइमाला त्या निबेटच्या विरोधात जाऊन आपल्याला चालणार नाही. आपल्याला एकदम शांत राहावं लागेल, नाहीतर आपलाच डाव आपल्यावर पलटल. पण मम्मी, आता पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? लवकरच ही नेबेट घराच्या बाहेर जाणार. ती नेबेट सत्याच्या मनातून आणि आयुष्यातून कायमची जाण्यासाठी की नाही, त्यांच्यात जी गैरसमज झालेत ना, त्याला आपल्याला अजून खतपाणी घालावं लागेल. म्हणजे सुंट वाचून खोकला निघून जाईल.
चालते चालते. असं झालं का नाही, घरात महाहळदी कुंकू करूया बघा. 16 सख्यांचा, 16 नात्यांचा सातारात साजरा करू पार. आणि तेव्हा मला मान पाहिजे सगळा. करू करू, एकदम मोठा कार्यक्रम करू, आणि तो बी एकदम जल्लोषात. ड्युटीवर चाललाय? होय, एक कर्तव्य पार पाडलं, दुसरं कर्तव्य पण पार पाडावं लागेल ना. हे कर्तव्य घरच्या कर्तव्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. सत्या, तू अजून निर्दोष सिद्ध झालेला नाहीस, आणि तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तात्यासाहेबांच्या बायकोचं सापडणं लय गरजेचं आहे. मालिनी मॅडम सापडलं तरच सगळा गुंता सुटेल. होय, पण मालिनी मॅडम कुठं गायब झाल्या तेच काय मला कळत नाही. तेच मी शोधायचा प्रयत्न करते, पण हाती काहीच लागत नाही. आणि या सगळ्यात ना गोची माझी होती. एकीकडे माझं कर्तव्य आहे आणि दुसरीकडे माझं दुसरीकडे काय वागणार आहे? दुसरीकडं म्हणजे दुसरीकडे जर एक व्यक्ती निर्दोष असेल तर ती दोषी ठरायची भीती वाटते. तुम्ही काळजी करू नका वागणारे. मला माहिती आहे मी निर्दोष आहे, आणि मला ह्या गोष्टीची बी खात्री आहे की ही गोष्ट तुम्हाला बी पटेल, ते बी लवकरच. आई एकट्याच काम करतात. मम्मीने तर यांना कामाला लावलं नसेल. मम्मी पण ना, घरात आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं काहीच कळत नाही हिला. मम्मी, मम्मी, मम्मी. सत्यजितराव, काय पाहिजे का तुम्हाला? मला सांगा, मी देते की. आई काय नकोय मला, तुम्ही 1 मिनिट थांबा. मम्मी, मम्मी, माझा आवाज येत नाही का तुला? मम्मी. काय झालं? कशाला एवढा तावा तावाने आवाज देतोय? मम्मी काय आहे, आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांना अशी कामाला लावायची प्रथा कधीपासून सुरू झाली या घरात? हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, तू कार्यक्रमाला गेली होतीस, वर सपना वहिनींना बी घेऊन गेलीस. आई सकाळपासून राबत होत्या आणि आता बी त्याच राबतात, असं का? सत्यजितराव, त्यांच्यावर कशा पायी चिडताय? मी स्वतःहून करत होते काम. आई 1 मिनिट, तुम्ही जरी स्वतःहून कामं करत असला तरी घरातली बाकीची मंडळी काय झोपली होती? देवानं 2 हात 2 पाय दिलेत ना त्यांना पण. आणि मम्मी काय ग, इतर वेळेला लय न्यायाच्या गोष्टी करतेस ना तू, मग आता बोल. आता का गप्प बसलीस? काय बोलू होता? मी थोडी सांगितलं त्यांना काम करा म्हणून? त्यांच्या त्याच करत असेल. दिलेत की हात पाय, पण ते आश्रित आहेत ना, मग काम केलं तर कुठं बिघडलं? फुक्काचा 2 टाइम असंच खाऊ घालायचं का त्यांना? मम्मी, सगळ्यात आधी ना त्यांना आश्रित म्हणून हिनवायचं बंद कर. मी तुला आधीच बोललो होतो ना, वाघमारेंना आणि त्यांच्या घरच्यांना जर तू सन्मानानं वागवलं नाहीस तर मी बी या घरात राहणार नाही. अरे आपण मी कुठं काम सांगितलं होतं त्यांना? त्यांचं तेच करत होते ना. मी काही मान्यावर सुद्धा नव्हता ठेवला काम करा म्हणून. अगं होय मम्मी, आईचा स्वभावच तसा आहे, एका जागी बसून नाही राहणार त्या. पण आपण त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा नसतो, आपण त्यांचा पाहुणचार करायचा असतो.
सत्या, हे बघ, कुणीच कुणाच्या चांगुलपणाचा फायदा नाही घेते. तुला माझ्या आईचा स्वभाव माहिती आहे ना. ती असं काहीच काम न करता शांत नाही बसू शकत. काही ना काही काम तिला करावंच लागते. हे बघ, मी सुद्धा वेळ मिळेल तसं काम करणारच आहे. का वाघमारे बघा, तुम्ही घरची कामं करायची काही गरज नाही. घरातली बाकी माणसं आहेत, त्यांनी काय हाताला मेहंदी नाही लावलेली. तुम्ही अजिबात यात पडू नका. अहो सत्यजितराव, असं कसं बोलताय तुम्ही? हे बघा, मी कोणी सांगितलं म्हणून काम करत नाही, तर स्वखुशीने करते. ह्या घरातलं प्रत्येक जण काही ना काहीतरी काम करतोच आहे की. तर मग आम्ही आमचं घर समजून 4 कामं केली तर बिघडलं कुठं? अच्छा, जर तुम्ही आपलं घर म्हणून काम करताय तर ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. उलट तुम्ही स्वतःला या घरात पाहुणं समजत नाही, हीच लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि आई, आणि एक, जर या घरच्या माणसानं कुठलं काम सांगितलं तर हक्कानं नाही पण म्हणा, कारण हे तुमचंच घर आहे आणि मला आवडेल तुम्ही तसं वागलं तर. आलाच. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार, बसा बसा. बर, सध्या तर पुढे काय करायचं? आता नीट बोलून ऐकलं तर ठीक, नाहीतर काय करायचं हे सांगायची गरज नाही तुम्हाला. एक काम करा, तुम्ही दोघं जावा, निघा, भेटूया त्याला. सध्या दादा, माझ्या पोस्टिंगचं. हा, बलमा, हा. जिल्हाधिकाऱ्यांना फोन लाव. हॅलो. नमस्कार, मी सत्यजित सुर्वे बोलतोय. हा सत्या दादा, बोला ना, काय काम काढलं? एकाच्या पेन्शनचं काम आहे, एकाच्या पोस्टिंगचं काम आहे. तुमच्या साहेबांचं लेटर घ्यायला मी स्वतः तिथं यायचं आहे का तुमचे साहेब इथे येणार आहे? सत्या दादा, ते मी स्वतः लेटर काढतो पोस्टिंगचं. हो, आत्ता लगेच काढतो आणि पेन्शन ऑफिसलाही कळवतो. काही काळजी करू नका, तुमचं काम होऊन जाईल. धन्यवाद. धन्यवाद सध्या दादा, तुमच्याकडे आलं की काम होणार याची खात्री होती आम्हाला. बस. ज्या माणसावर लोक एवढं डोळं झाकून विश्वास ठेवतात, हक्कानं मदत मागतात, आणि तो सुद्धा तितक्याच तत्परतेनं लोकांची मदत करतो, असा माणूस खरंच कोणाचा जीव घेऊ शकतो? वय की सगळं दरवाजा बंद झाल्यानंतर आमच्यासारख्या गरीबासनी एकच दरवाजा दिसतो, आणि या दरवाजातून कधीही कुणी निराश होऊन जात नाही. हो ताई, काय बोलताय तुम्ही? उपकार वगैरे कसले? बसा तुम्ही आधी. हे बघा, मी जे काय करतो ते माझ्या माणसांसाठीच करतो. तुम्ही सगळी माझी माणसं आहात आणि तुमच्या अडचणी ना माझ्या अडचणी आहेत. त्यामुळं सत्याच्या दरबारात येताना उपकार, आभार हे असले शब्द बाहेरच ठेवून यायचे. आणि दादा, तुम्ही काय म्हणाला? तुम्हाला इथं आल्यावर तुमचं काम होणार अशी खात्री वाटते ना? हा जो तुमचा विश्वास आहे ना, ह्याच्यासाठीच आम्ही काम करतो, कारण आपला वायदाच आपला कायदा आहे. बरं आहे का? उद्या न विसरता सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचंय. काय सध्या दादा, काय कार्यक्रम आहे का? होय, उद्या लय महत्वाचा दिवस आहे. सत्य दादा, काय विशेष? उद्या दरवर्षीप्रमाणे आपण सामूहिक विवाह सोहळा करणार आहोत. अगं, तुला माहिती आहे का, गेले 3 वर्ष झालं सत्यदादा ना 3 गरीब झोडप्यांचं ना सामूहिक विवाह पद्धतीने लग्न लावून देतात आणि सगळ्या गावाला जेवण घालतात. पण सत्यदादा, पण मला एक कळत नाही, तुम्ही आतापर्यंत आम्हाला याचं कारण काय सांगितलं नाही? म्हणजे नक्की याचं कारण काय? हे बघा, आत्ता फक्त एवढंच सांगेन
की हा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात खास दिवस आहे. काय असतं उद्याच्या दिवशी आणि सध्या का साजरा करतो उद्याचा दिवस, तेही गाव जेवण घालून. बलमा, उद्याचा कार्यक्रम एकदम खतरूड झाला पाहिजे. तू काळजी करू नकोस. उद्याचा कार्यक्रम एकदम धूमधडाक्यात साजरा करू आपण.